आज आपल्यासोबत रणजित सरांचा काळा घोडा आहे. तर मंडळी, आजचा आपला अवचितगडाचा असा टास्क आहे की आपण 6:15ला बेस विलेजला आहोत, म्हणजे आता पायथ्यालाच आहोत. आणि आपल्याला सनसेट व्हायच्या अगोदर वरती जाऊन आपल्याला टेंट लावायचा आहे. तर एवढा जोरात चढलो तर चक्करला जागा व्हायला लागलं. सार्थकी झाला, सार्थकी. राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? सगळे मजेत आहात ना? तर परत एकदा तुमचं स्वागत आहे द केवल पाटील चॅनलवर. आणि ध्यास माझा गडकोटांचा या मोहिमेत आपण आज अजून एका गडाला व्हिजिट करायला चाललो आहे. सगळी तयारी झाली आहे. रणजित सर खाली थांबले, त्याच्यामुळं जरा घाईत निघतोय. तुम्हाला बाकीचा पुढचा मी गाडीवरच सांगेन. चला तर मग निघूयात अवचितगडाकडे. अवचितगड दिसत आहे. जायचं आपल्याला मंदिराची. आणि आपण अवचितगडाच्या बेस विलेजला म्हणजेच मेढा गावाची इथनं आपण एंट्री करतोय. मेढा आणि पिंगळसई या अशा 2 एंट्री आहेत गडावरती जायला. तर आपण मेढ्याच्या बाजूने वरती चढणार आहोत. गावाची वाईब, किल्ल्याचा बुरुज दिसतोय. आज आपल्यासोबत रणजित सरांचा काळा घोडा आहे. ट्रेंड मार्क आहे अवचितगडाच्या रस्त्याला जायला ही विहीर. ही विहिरीवर आम्ही एवढे पवलोय ना पावसाळ्यात की बोलून सोय नाही. हे बघा, आता पाणी खोल हे झालं आहे, पण का पवायला मजा येते. इथे जाम पवलं इथे. आणि हा अवचितगडाला जायला इथनं मेढ्यामधनं हा रोड आहे. आता गाडी इथं पार्क केले आणि आता निघतोयच. तर मंडळी, आजचा आपला अवचितगडाचा असा टास्क आहे की आपण 6:15ला बेस विलेजला आहोत, म्हणजे आता पायथ्यालाच आहोत. आणि आपल्याला सनसेट व्हायच्या अगोदर वरती जाऊन आपल्याला टेंट लावायचा आहे. म्हणजे हा ट्रेक नाहीतरी नाही बोललात ना तरी 1.25 तासाचा ट्रेक आहे. आपल्याकडे 1 तासच राहिला आहे सगळं करायला. बघूया. आणि आम्ही आता चेरीची वाट बघतोय, अजून चेरी आला नाही आहे. हा कसा होतोय, काय होतोय, तुम्हाला पुढे कळतच राहील. चला तर मग निघूयात. अवचितगडाच्या म्हणजे रात्रीतून कसा तो अवचितगड दिसतो किंवा सूर्य मावळताना त्याचं काय विलोभनीय दृश्य आहे ते बघण्यासाठी आजची या सगळ्या अट्टात चालल्या. तेव्हा माझ्यासोबत आहेत केवल पाटील, जे नेहमीच्या ट्रेकिंगच्या मोहिमेत सहभागी असतात. या वळणावळणाच्या रस्त्याने आपण नक्कीच वरती जाऊ आणि तिथून पुन्हा अवचितगडाचं दर्शन, त्याचबरोबर वरच्या ज्या काही ऐतिहासिक खुणा आहेत त्या बघता येतील आपल्याला. या परिश्रमावरून आनंदसुद्धा मिळणार आहे. त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते, कारण असं म्हणतात की ऐतिहासिक वारसा जर बघायचा असेल, जपायचा असेल तर थोडंसं मेहनत, घाम गाळावा लागतो. हे ब्रीदवाक्य आहे आमच्या केवल पाटील यांचं. त्याला पुढे चालत असता ही मोहीम चालू राहील. भेटत राहू पुन्हा. धन्यवाद. चला. हर हर महादेव. तर अशा तऱ्हेने आपला ट्रेक सुरू झाला आहे 6:15ला. चला लवकरात लवकर कवर करूया. आता खूप दिवसानंतर ट्रेक चालू केला ना की हालत अशी होतं. केवल भाई काय आता 2-3 ट्रेक करून आला आहे, पण हा माझा पहिला चालला आहे ट्रेक, म्हणजे या मंथमधला. तर पावणा टप्पा पार केला आहे ना, हा व्हायला लागला एकदम. तरी पण आपण संध्याकाळी ट्रेक चालू केला आहे हो, जेणेकरून ऊन वगैरे भेटावं नको म्हणून. मग ते 2 ट्रेक केलं तर कसं वाटलं? 1 नंबर बाबा. आपल्याला मिशन कंप्लीट करायचं. तर केवल भाईचा ध्यास आहे ना
तो 350 त्याहून जास्त किल्ले असणार छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते एक्सप्लोअर करायचं ड्रीम आहे. आणि त्याचसोबत माझा पण. तर या कामगिरीला केवळ बाईला आणि मला यश भेटो त्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, कारण आम्हाला एक मोटिवेशन भेटेल हाऊस द जोशवाला. तर अवचितगड आपल्या नजरेत म्हणजे इन्फॉर्मेशनमध्ये असं वाटतोय की छोटासा गड असेल आणि इथे काय नसेल बघण्यासारखं. तर एक्झाम्पल आपल्याला असं बघायला भेटतोय. पावसाळे तर कसं इथं चढत असतील, बापरे पूर्ण स्लिपरी होत असेल सगळं. मावशी या गडाचा टप्पा सुरू झाला 15 मिनिटापूर्वी, म्हणजे आता 6:30 वाजता आहे. एक खडी चढाई होती जी दिसेल तुम्हाला. मी केवळ विनंती करेन की त्यांनी या टोकावरून म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की 15 मिनिटामध्ये किती चढायचं आहे. आपण ते गावं दिसत आहेत, घरं दिसत आहे गावातील, त्या ठिकाणी होतो 15 मिनिटापूर्वी. आणि आत्ता 15 मिनिटासाठी चांगला एक ॲव्हरेज ठेवून आपण इतका टप्पा पार केला आहे. आपल्याला खरं तर त्या बुर्जावर तर पोचायचं जिथे निशाण आहे. आणि ही मोहीम पूर्ण करण्यासाठी आपण तिघेजण, म्हणजे या मोहिमेत संख्या जरी कमी असली तरी मनोबल ते या 30 पट आहे. तरी मात्र आहेत ते खास पेणवरून आले आहेत, केवल पाटील आणि मी स्वतः रणजित गायकवाड. धन्यवाद. चला आज टप्पा होता रे हां, एवढा नाही, आडवा आता. हा टप्पा आहे ना तो मेन आहे. त्याच्यानंतर सगळं आता आता असं एवढा नाही, म्हणजे चढ आहे पण आता एवढा नाही आहे. जो खडा होता ना 15 मिनिटातच काढला आपण. हो आहेत ना, करवंदाची झाडं आहेत. करवंदांच्या सीझनला आला ना तुम्हाला इथं खूप सारा रानमेवा भेटेल. आता सीझन संपत आला आहे, सो काही दिसत नाही आहे. काही घळीतून जी वाट निर्माण झाली झाली कशी असेल तर याच्यावरती काय रहदारी नाही आहे, पण पावसाळ्याचं जे पाणी येतं इतकं त्याला ओघ जोरात असतो की ते काही माती त्यांनी खाली वाहून नेऊन ते असे रस्ते तयार केले आहेत. आणि याच रस्त्याचा आनंद घेताना आपल्याला अवचितगड गाठायचं आहे. गडावरती जाण्यासाठी आहे ना असं जागोजागी ॲरो लावलेत, जेणेकरून आपण वाट नको चुकायला. आता एवढा जोरात चढलो ना त्याला बीपी लो झाली, चक्करला जागा व्हायला लागलं. सो आता विटॅमिन सी घेतले, हे खाल्ली, अजून एक खातोय. बेकार कंडिशनमध्ये. एक 6:15 ते 6:30 पण ब्रेक घेतला होता. आता या अवचित गाडाचा जो दुसरा टप्पा आहे महत्त्वाचा, म्हणजे इथे काही खुणा आहेत आणि नवीन परत येणाऱ्या माणसांसाठी की आपल्याला दिसतील. सुरुवातीला त्याचं छप्पर बघतोय आपण. आणि या विरगळ हा रस्ता तो गडाकडे आणि समोर या विरगळ याची माहिती देणारा फलक दिसतो आपल्याला. या विरगळचं थोडंसं आपण पहिली माहिती घेऊया की महाराष्ट्र भूमी जी आहे ती आपली समरभूमी आहे. देव देश आणि धर्म रक्षणार्थ जे पेटलेलं अग्निकुंड आहे. स्वातंत्र्य देवतेच्या या यज्ञात अनेकांनी आपल्याला काय केलेलं की आहुत्या दिलेल्या आहेत. मग या हुतात्म्य वीरांच्या ज्या काही स्मृती चिरकाल जिवंत राहाव्या म्हणून त्यांचं स्मारक अर्थातच विरगळ रूपात उभारण्यात येईल. त्यावेळेस थोडक्यात विरगळ म्हणजे काय तर वीरांच्या स्मृती प्रत्यर्थ उभारलेला एक दगड. या दगडाला इंग्रजीमध्ये हिरो स्टोन असं संबोधतात. तर मग या अवचित गडाच्या खिंडीमध्ये एकूण अशा 6 विरगळी आहेत, ज्या विरगळी 3 स्तरामध्ये कोरल्या असतात. इतिहास ज्या अभ्यासकांच्या मते त्यांचा कालखंड साधारणपणे 13व्या शतकाच्या उत्तरार्धात असावं. मग आता ही विरगळ वाचावी कशी, तर विरगळच्या सगळ्यात शेवटी म्हणजे बॉटमला तर धारातीर्थ जो पडलेला वीर आहे त्याचं चित्र असतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये युद्ध प्रसंग आहे, म्हणजे कोणत्या प्रकारच्या युद्धात वीर धारातीर्थ पडलाय तो या प्रसंगावरून समजतो. आणि या विरगळचा टॉप म्हणजे शिखर कलशारोहण, त्याच्यामध्ये मोक्ष प्राप्तीचा संकेत अशी ही विरगळ या आपल्याला अवचित गडावर बघते. आपण नक्की या आणि याला या गोष्टीचा आनंद घ्या. दुसऱ्या टप्प्यात ज्याचा मग मी उल्लेख केला त्यानंतर आपण आलो. इथे 2 आता वाटा दिसतात. माझ्या
उजवीकडे डावीकडे सॉरी ती जाते या उंच माथ्याकडे आणि मुख्य गडाकडे जाणारी जी वाट आहे ती माझ्या उजव्या बाजूला दिसते. समोर आपल्याला रोह्याचा काही भाग आणि त्या परिसरातली गावं सुद्धा दिसतील. कदाचित जर आपण या झाडीतून दूर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ती गावं दिसत आहेत. आपल्याला मार्गक्रमण करून या माथ्यावर म्हणजे या गडाच्या उंचीवरून आपल्याला खालील परिसर कसा दिसतोय तो बघण्याचा आनंद घेऊया चला. या गडाच्या तिसऱ्या टप्प्यातून जी गावं दिसतात म्हणजे या परिसरात, मग या बाजूला पश्चिमेकडे मेढे असेल, इकडे पूर्वेकडे माळसई, त्याच्यानंतर पिंगळसई, त्याच्या बाजूची उडदवणे, त्याच्या पाठीमागे बाहे आणि या समोर जो रोह्याचा परिसर आहे तो अतिशय सुंदर दिसतोय. त्यासाठी तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला अवचितगडवरती यावं लागेल. नक्कीच. हे सरांनी मला कळसुबाईला पण मदत केली. हो, कळसुबाईला पण आठवते ना आपण हो. कसं एकदम कळसुबाई तर एकदम हाय रिस्क झाला का जॉब होता तो आपला. आता पण सरांनी बॅग घेतले, प्रयत्न करू आपण. बघूया. बचेंगे तो और भी लढेंगे. गुगलच्या भरोश्यावर येऊ नका. गुगलमध्ये लिहिलेला ही सोप्पा ट्रेक आहे, पण तुम्ही माझी कंडिशन बघत असाल, फास्ट चढलो आहे त्याच्यामुळं किंवा एवढं सामान असल्यामुळं पण असू शकतो, पण हा इझी ट्रेक नाही आहे. तो थांबणारा पॅच आम्ही 15 मिनटात मारला. जो ट्रेक आम्ही इतर लोक 1.25 तासात करतात तो आम्ही अर्ध्या तासात एवढं वरती आलो आहे. इट्स नॉट इझी, खूप टफ आहे. त्यामुळं विचार करून या, जेवढे फिटनेस लेवल पण पाहिजे. आता मला हेल्प करायला होते, घेऊन जाऊ शकत होतं अजून पण ते बोलतात नको, सगळ्या वापरणार तर सगळे यूज करू, असा त्यांचा विचारसरणी आहे. त्यामुळं ह्या गोष्टी होतात. सगळेजण सपोर्ट करतील की माहीत नाही. त्यामुळं जेवढा तुम्हाला गरजेचं आहे तेवढाच कॅरी करा. ओके, चला निघूयात. जाम बसलो. हे पाण्यामुळे असतील व त्या किल्ल्याच्या वयाच्यामुळे किंवा डागडुजी न केल्यामुळे ते ढासळलेले दिसतात. सहन केले असतील त्याची प्रचिती मला आता येते जेव्हा मी त्यांच्या ही सॅक आहे ती घेतली आहे म्हणून प्रत्येकाची. गडाचा हा मुख्य दरवाजा ज्याची बांधणी तुम्हाला असं गोमुखी. तुला गोमुखी आहे ना. हा, गोमुखी. आणि हा प्रवेश वा इतिहास केला होता आपण. हर हर महादेव, हर हर महादेव. महादरवाजा अवचितगडाचा तुम्हाला दिसत असेल. महादरवाजा तसे प्लेट आहे, हे आर्च दिसते. काही औषध वर्षे कालाच्या ओघात निघून गेले, तुटलेले आहेत, पडलेले आहेत. पाणी जाण्यासाठी केलेली व्यवस्था दिसते आपल्याला, कारण पर्जन्यमान जास्त होतं इकडे. ओ केवल भाई, ड्रोन निकालो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो, जो हा स्ट्रगल आहे ना, खालून वरपर्यंत यायचं, ते का सार्थक होतं ना ते दाखवलं होतं. बापरे. आणि हा जो समोरचा व्ह्यू आहे ना तो बघून तुमच्या पण तोंडातून हाच निघणार आहे. हो वाव, काही क्लायमेट झालाय. केवल पाटील यांची जी लगबग दिसते आपल्याला ती कशासाठी असेल. समोर जो होणारा सूर्यास्त दिसतो तुम्हाला अप्रतिम, आणि हे त्यांनी त्यांच्या सहकार्याला त्यासाठी प्रेरित केलेलं आहे. बघूया काय करतायत ते आता. हो हो हो. आणि समोर आपल्याला असा सुंदर असा नजारा ड्रोन घेताना दिसतोय. उंच असं होऊन आकाशात भरारी घेतलेली आहे, आणि माझ्या जे रेंज पोचत नाही त्याच्या पलीकडचं काम आता हा ड्रोन करणार आहे. त्याचे मला ज्या स्किलने उडवणारे केवल पाटील दिसतात या गाड्याच्या माथ्यावर.
हा ड्रोनचा नजारा टिपण्यासाठी समोर जाता सूर्यास्त होत आहे ते पाहतोय. या 3 गोष्टींचे साक्षीदार आहेत ते केवल पाटील, शेरी मात्रे दिसत आहेत आणि मी स्वतः जो या कॅमेऱ्याच्या मागे आहे. आता ज्याकडे जो बुरुज आहे म्हणजे जिथे आपण शेवटला टेंट करणार आहोत त्याकडे मार्गक्रमण करताना थोडासा अंधार होतो. आता 7:30 झालेलं आहे. आपल्याला टेंट लावायचं आहे आणि मुक्काम करायचं रात्री गडावरती. खाली गावामध्ये दिवे लागण दिसते तुम्हाला. समोरचा परिसर जी मगाची लालिमा होती पश्चिमेकडची ती मावळते आणि गावातले दिवे आता अधिक गडद होताना दिसत कारण अंधार वाढतोय. या गडाच्या म्हणजे उत्तरेकडचं जे टोक आहे तिकडे आपण आता निघतोय आणि तिकडे टेंट लावणार आहोत. रात्रीचा जो नजारा आहे तो आपण पाहणार आहोत. 6 वृक्षाची झाड आहेत, डेसिड्युअस म्हणजे पानझडी वृक्ष म्हणतो तसे हे वृक्ष दिसतात आपल्या या गडावरती. चंद्राचं सुद्धा आगमन झालेलं. आपण पश्चिमेकडचा सूर्य मावळताना बघितला तसा या गडावरती आपल्याला चंद्र सुद्धा दिसतोय. टेंटची व्यवस्था आता दिसते करताना आपल्याला. या गाड्याच्या आपण उत्तरच्या टोकाकडे आलेलो आहे. ते समोरून गाव दिसतंय मेढागाव, त्याच्या समोरची गावं भातसई, त्याच्यानंतर लक्ष्मीनगर, या सगळी गावं दिसतात आपल्याला. समोर हे खाडीचं दृश्य दिसतं आपल्याला. या टोकावरून इथे निशाण आहे आणि ह्या टेंटची तयारी लगबग जात दिसते करताना दोघांचे. टेंट लावला पाहिजे अंधाराच्या आत कारण जरी चंद्रप्रकाश असला तरी गडावरती दिव्याची सुद्धा व्यवस्था आहे. या मंद प्रकाशामध्ये आपल्याला टेंटची व्यवस्था करताना दिसतात ते केवल पाटील. त्यांच्या पुढाकाराने आणि आमच्या सहकार्याने ही आजची मोहीम आपल्याला दिसते संपन्न होताना. खिचडी आणले आणि आम्ही व्हेज बिर्याणी घेऊन आलेलो आहोत आणि ते आता त्याचा मेजवानीचा आनंद घेतो आमच्या गडावरती.
ॲक्च्युली करायचं होतं पण लेट झाला. सगळी प्लॅनिंग आमची अचानक भयानक झाली, त्यामुळं ही प्लॅनिंग करायला लागली. पण सकाळी तुम्हाला काहीतरी दाखवू आम्ही आणलं आहे, त्यासाठी पण आम्ही काहीतरी आणलं आहे. चला तर मग जेवूयात, या तुम्ही पण. तर मंडळी आता बॉनफायरची तयारी चालू आहे. गायकवाड साहेब तयारी करत आहेत. ते सेफ्टीचे माणसं असणार त्यामुळे आम्ही त्यांना खास फायर लावायला त्यांच्याकडेच दिले काम. ते कसं जानू काम त्यानू, बरोबर ना सर? आमचा अजून एक फायरमॅन येणार होता पण काही कारणास्तव तो बाहेरगावी गेला आहे, त्यामुळे सगळं तो नाही आला. आणि अशा तऱ्हेने आपली बॉनफायर लागलेली आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात तर मैफिल बसेल. आता सगळे किस्से बाहेर येणार आहेत इथे. जे जे ट्रेक केलेत आता रणजित सर, सर हरिहर नंतर आता फर्स्ट टाईम ना? हां, 2 वर्षानंतर आले आहेत. तर आता सगळ्या घडामोडी सगळ्या बाहेर काढूया. त्यांना जरा परत एकदा सह्याद्रीत बोलवू, अजून त्यांना इन्व्हॉल्व करू. तर आम्ही तिघंच आलोय कारण एंड टायमाला कसं खूप जण असे टांग मारतात. तर आमच्या ग्रुपमध्ये पण तसे आहेत. झालेलं तर 6 जणांचा प्लॅन, पण आम्ही आता इथे तिघंच आहोत. तर केवल भाई, अक्षय भाई पण येणार होता ना, काय झालं? अक्षय भाई कामाला आहे, सेकंड शिफ्टला आहे. आणि जयेशचा काय? जयेश जरा ते त्याचे. तर जयेशने पण काहीच असं टांग दिले ना आम्हाला एंड टायमाला. तर जाऊ दे, ते विषय सोडू आपण. सर, कसा वाटला आजचा ट्रेक? म्हणजे काही म्हणजे असं भारी भारी प्रसंग. ते मजेशीर ट्रेक झाला आपला आणि सुरुवातच खूप कमाल केली. पहिला 15 जो मिनिटाचा लॅप्स होता त्याच्यामध्ये तो खूप आपण म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मनात काहीच अडसर न ठेवता पार केला. म्हणजे त्याला खरं तर अर्धा तास गेला असता, पण तो टप्पा पार केल्यामुळे वरचे जे काही आपण तुम्ही जो मगाशी उल्लेख केलात की म्हणजे सूर्य मावळल्यानंतर झालेला जो माहोल आहे तो आपण त्यामुळेच त्याचा आनंद घेऊ शकलो. वेळेत आलो, आपलं ड्रोनचं सेटअप झाला, त्यानंतर बदलता जो वातावरण आहे ते आपण बघू शकलो. त्यासाठी मेहनत घ्यावी लागली, जी मेहनत आपण तिघांनी सुद्धा व्यवस्थितरित्या केली. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पण आपण न थकता वरती आलो आणि मग खूप वरती येऊन जी मजा केली ती तुम्ही आता स्वतः कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलीच आहात. ती आपल्याला ब्लॉगमध्ये तुम्ही दाखवालच अशी आम्ही आशा करतो. आणि उद्याच्या सकाळी म्हणजे सूर्योदयाची पण जी मजा आहे ती आपण नक्कीच घेऊ. आणि जो आनंद आत्ता मिळाला त्याच्या कदाचित द्विगुणित आनंद आपण करू. त्याच्या दुपटीने जो आनंद आहे म्हणजे जो आताच्या रात्रीचा जसा आहे त्याच्यापेक्षा सकाळी पण आपण या पूर्वेकडून जो सूर्य आपल्याला दिसणार आहे त्यासाठी आपण इकडे उत्तरेच्या टोकावरती आपण कॅम्प केलं आहे आणि तिथून आपण सकाळच्या गोष्टीसाठी सज्ज होऊ. धन्यवाद. तर आत्ता आपलं असं बसून आमची मैफिल रंगलंय, जरासं बोलू वगैरे, त्यानंतर सरळ आपण झोपणार आहोत आणि भेटू आपण सकाळच्या सनराईजच्या व्ह्यूमध्ये. थँक्यू. मेन म्हणजे आम्हाला एक सवंगडी आणखीन लागला, म्हणजे चौथा आमचा माणूस, चौथा प्राणी माणूस. इकडे बघ, सतर्क Z+ सिक्युरिटी आम्हाला लाभली. तर आमच्या सोबतच आलेला आणि आता इथं स्टेला वरतीच थांबला आमच्या सोबत. सकाळ मित्रांनो, तर 5:30 वाजलेत. आता उठलंच, बाहेर बघता तुम्ही सगळं उजेडलं आहे. थोडाच उशीर, 6:01 काहीतरी सूर्योदय आहे. आता बाकीचे आपले गँग गेले बाहेर, मी पण आता उठतो. आणि बघा स्टँडमधला असा व्ह्यू आहे बाहेरचा. चला जाऊया, मस्त एक्सप्लोर करू आता किल्ला का. गायकवाड साहेब तर अजून इतिहास पण भेटेल आपल्याला. आजूबाजूचा एरिया तर पूर्ण आपण काल बघितलेला आहे, ते पण अजून पण एक्सप्लोर करू. आता आपण एका साईडला अजून ती साईड पण आपल्याला एक्सप्लोर करायची. उत्तरेला दक्षिणेला पण जायचं आहे. चला तर मग करूयात परत एक सुरुवात. समजा राखणदार कालपासून आमचं सोबत आहे. रात्री पूर्ण तोच रक्षण करत होता आमचं. चला जवळ जाऊन सेटअप करूया, टाईम लॅप्स लावूया.
आता सर्व जे टेंट सेटअप वगैरे होतं ते पॅक केलं आहे आणि आता आपण सरळ पुढे जाणार आहोत मंदिराजवळ. आता पहाटेच्या नंतर जो होता तो सूर्योदय आणि त्याच्यानंतर आता गडाचं बाकीचं जे भ्रमण आहे पदभ्रमण ती सुरुवात झालेली आहे त्याला. या गडाच्या उत्तरेकडचं जे बुरुज आहे ज्याच्यावरती निशाण आहे तिथे आपल्याला एक काही तटबंदीचा अवशेष दिसतो, काही तटबंदी ढासळलेली आहे आणि त्याचबरोबर पुरातन एक आपल्याला तोफ दिसते जिचं या उत्तरेकडे आपल्याला दिसते ती तोफ. तुम्ही बघा त्याच्यातून समोरून त्याचा परिसर दिसतो त्या तोफेच्या समोरून. खाली रेल्वे लाईन आहे आपल्या कोकण रेल्वेची, काही गावं आहेत या परिसरातली या खोऱ्यातली आणि त्याचबरोबर हा परिसर आपण पाहतो या उत्तरेकडच्या बुरुजावरून. समोर सूर्योदय आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर. आणि आता उरलेला जो गड आहे तो आपण पुढच्या या भ्रमंतीत पूर्ण करणार आहोत. जरा चेरी मागव. या भ्रमंतीमधला आता हा दुसरा टप्पा आहे ज्याच्यामध्ये आपण आता उत्तरेकडचं जे बुरुज आहे त्या बघितल्यानंतर हे माझ्यासह जे पदभ्रमण करण्यासाठी किल्ला पाहण्यासाठी आलेली टीम आहे केवल पाटील चेरी मात्र आपल्याला दिसत. आता उत्तर झालेली आता दक्षिणेकडे दक्षिण विजय करायचा आपल्याला, त्यासाठी ही चाललेली आता भ्रमंती आहे. रात्री या गडावरती राहिल्यानंतर सुंदर असं दृश्य गडावरून आपल्याला पाहता आले, आजूबाजूची गावं त्याचबरोबरचे ठिकाण, या गडाची महती आणि आत्ता लाकडी पूल त्याचबरोबर ज्या पाण्याच्या टाक्या आहेत, काही मंदिर आहेत या गडावरची ते आपल्याला पाहता येतील. समोर या गडाच्या तटबंदी दिसते आपल्याला. ते गंमत दाखवतो तुम्हाला आणखीन. हे जे दिसतं श्वान यांनी केलेली गंमत. आम्ही एक नाश्त्यासाठी ब्रेड आणले होते आणि त्याच्या टेंटच्या बाहेर ठेवले, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. त्यांनी ते फस्त केलेलं आहे, आमच्या आधीच त्यांनी नाश्ता केलेला आहे कारण त्याला माहीत आहे की यांच्याबरोबर फिरायचं म्हणजे आपल्याला एनर्जी खूप पाहिजे. तर अशी जर काही गोष्ट आपण आणत असेल तर टेंटच्या बाहेर ठेवताना त्याची काळजी घ्या. गडावरती माकडं असतात, काही वस्तू आपल्या पळवतात, त्यामुळे अतिशय अलर्ट राहायला पाहिजे आपण. गडाचा जो महादरवाजा आहे त्याच्याकडे ही वाट जाते. मागाशी जी वाट होती ती पश्चिमेकडे म्हणजे तलाव जे आहे पाण्याचं ठिकाण आहे टाका आहे त्या ठिकाणी जाणार होते. ते आता आपल्याला येते तर आपण महादरवाजाकडे. गोमुखी अशी ज्याची रचना आहे तो महादरवाजा त्याचा अवशेष. आणि आता आपण पोचतो त्याच ठिकाणी. हे इथे जसं आपल्या काही पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार इथे पाण्याची व्यवस्था आहे दिसते. हे काही अवशेष दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये आपण पाहू शकता. पाटा वरवंटा सदृश्य अशी गोष्ट दिसते ही. आणि काही अवशेष जे म्हणतात बांधकामाचे दिसतात ते समोर दिसतात आपल्याला. वाडे होते, वाड्यांची पायऱ्या हे दिसतं. वाड्याचा भाव मग्न अवशेष त्याचा जोता म्हणतो आपण. ही सूचना ही आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे. ही तोफ दिसते आणि तोफेमध्येच आहे ना एक गोळासुद्धा आहे. दिसला तुम्हाला गोळा? हां तो बघा गोळा अटकलेला आहे. मंडळी किल्ल्याच्या आम्ही भाले किल्ल्याकडे चाललो आहे. म्हणजे तिथे शंकराचं मंदिर आणि मोठा विहीर आहे जी अष्टकोनी आहे. आपण ड्रोनच्या साहाय्याने ती बघूयात, तुम्हाला मी दाखवेनच. तर हे भाले किल्ल्याचं हे आहे आणि इथे वरती तुम्हाला अजून एक तोफ भेटेल जिचा डायरेक्शन महादरवाजाकडे आहे, जेणेकरून शत्रू कोण आला तर इथनं अटॅक करण्यासाठी. असं ही द्वार आहे बाले किल्ल्याचं इथे जायला. हो मंडळी तुम्हाला बोललो मी अष्टकोनी विहीर आहे ती आता सुकले कारण की आता जून महिना आलेला आहे तर सगळं पाणी सुकलेलं आहे. पण ही अष्टकोनी आहे आणि खूप सारं खोलवर असेल पण आता माती काळांतराने सगळं माती भरून भरून हे झालेलं आहे. तिकडनं आतमध्ये उतरायला पायऱ्या आहेत. पावसाळ्यात आला तर तुम्हाला ही भरलेली मिळेल. तर मंडळी आपण शंकर महादेवाच्या मंदिराजवळ चाललो आहे आणि इथं खूप सारं आता मला डेव्हलपमेंट म्हणजे संवर्धन झालेलं दिसते कारण की लास्ट टाईम मी आलो तेव्हा शेड वगैरे फक्त देवळापुरतंच होती. आता शेड पूर्ण इकडेपर्यंत गेले जेणेकरून पावसाळ्यात इथं आपण उभे राहू शकतो. बम बोले. हर हर महादेव.
किल्ल्याच्या सफर. तर मंडळी आपण आता जो इथला गडाचा मेन पाण्याचा जो साठा आहे तळावानंतर ह्या लाईनीत असलेल्या 7 टाक्या आणि 2 टाक्या पुढे आहेत त्या तिकडे, ह्या लाईनीत 5 आहेत आणि ओव्हरफ्लो होऊन जायला एकेकाला चर केलेली आहे. अशी आख्यायिका आहे की एकविरा आई ज्या 7 डोंगर ओलांडून कारल्याला गेली त्याच डोंगर रांगेमध्ये अवचितगड हा एक आहे आणि हा एकविराचं इथला स्थान आहे. ही शिला दिसते, ही एकविराचं स्थान आहे. काही हे अवशेष दिसत आहेत, मला यांची नावं नाही माहिती. इकडे आहे ना, हे काहीतरी आहे तुळशी वृंदावन टाईप किंवा दिवा लावायचा असं हे आहे. तर मंडळी आपण आता बाले किल्ल्याला जो दिंडी मार्ग आहे, जो म्हणजे राणी महाराणी यांच्यासाठी ही जो वाट आहे ती इकडनं आहे. ही दिंडी दरवाजा आहे, ह्या इकडनं आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि ती इकडच्या साईडला म्हणजेच बिरा पोपळकर साईडला अशी तोफेचं डायरेक्शन आहे. म्हणजे इकडनं कोण शत्रू आला तर इकडनं हे करण्यासाठी ही ती तोफ सज्ज केलेली आहे. पहारेकरी आहेत त्यांना पाण्यासाठी वरती जायला नको, त्यासाठी हा पाण्याचा एक मोठासा टाका आहे. चला तर मग दिंडी दरवाज्यातनं आतमध्ये जाऊयात. दिंडी दरवाज्यातनं आतमध्ये घुसलात ना की तुम्हाला सगळीकडे असे तटबंदी दिसेल. त्या साईडला पण महादेवाच्या मंदिराच्या इकडे पण तटबंदी आहे आणि इकडे पण त्या देवड्या केल्यात. आणि हा एक बुरुज आहे इथे ह्याच्यावरती, असे 2 तिथे एक आहेत पण तो ढासळ आहे, पण तटबंदी अजून पण आहे. हा बाले किल्ल्याचा भाग आहे किल्ल्याचा. आणि इकडे पाण्याचा टाका आहे, सुकलं आहे आता. तर आता बाले किल्ल्यातनं आपण बाहेर निघून दक्षिण दिशेला चाललो आहे. आपण आता मेढ्या साईड करून आपण पिंगळसई साईडला चाललो आहोत, जे पिंगळ साईडचा पूर्ण व्ह्यू पॉईंट आपल्याला भेटेल. या साईडने तुम्हाला पूर्ण पिंगळसई पार उडदवनापर्यंतचा एरिया दिसतो आहे. आणि इकडे ही सिटी दिसते, ही रोहा सिटी आहे. हा रोहाचा रेल्वे स्टेशन सह पूर्ण व्ह्यू भेटतो आहे. पार तुम्हाला धानकाना देवकानापर्यंत सगळा विजन क्लिअर आहे. इकडनं हे साईड तो आपल्याला लाकडी पूर्च करायचा आहे आणि तिकडे थोडासा वरती जायचं आहे. तिकडे एवढं काय ना, पण तिथनं आहे ना खाली कुठेतरी जायला गुफा आहे, ती बघूया एक्सप्लोअर करता येते का. चला तर मग निघूयात. आता हा पण समोर जे दृश्य पाहत आहे हे आहे पिंगळसई किंवा पडमकडून जो येण्याचा मार्ग आहे. या किल्ल्यावरती 2 मार्ग आहेत, म्हणजे एक मेढ्या मार्ग आहे आणि पिंगळसई मार्ग. तो पिंगळसई मार्ग जो दिसतोय हा दक्षिणेकडून येणारा मार्ग आहे, तो या किल्ल्यापर्यंत पोहोचतो. असं म्हणतात की जवळपास 1-1.5-2 तास यासाठी या पदभ्रमंतीला लागतात, कारण इतका वेळ या वाटेला द्यावा लागतो. तेव्हा कुठे आपण या गडावरती पोहोचतो. तर त्या वाटेकडे आपण चाललोय, जे जिथून पडम मार्गे आपण किंवा पिंगळसई मार्गे या गडावर आपण येतो. त्याचे आता बघूया आपण काय दृश्य आहेत. इकडे जो पूल आहे तो या 2 म्हणजे ह्या दरीमध्ये आहे, जो जोडणारा पूल आहे, जो पडम मार्गे येणाऱ्या पायवाटीवरती आहे, पिंगळसई येणाऱ्या पायवाटीवरती, त्याचा आपण बघूया. आता गडाला भेट देऊन पिंगळसईकडे जाणार किंवा पडमकडे जाणारे हे 2 गडप्रेमी दिसत आहेत आपल्याला लाकडी पुलावरती. लाकडी पूल, त्याच्यावरती लाकडाचं बांधकाम, दोन्ही बाजूला हे रेलिंग केलं आहे, म्हणजे पर्यटक येणाऱ्या इथल्या पर्यटकांना किंवा गडप्रेमींना वाचवण्यासाठी त्याची सुरक्षासुद्धा बघितलेली आहे.
त्यातच दिलगडचे जंगलामध्ये आलो. इकडे उन्हाचा काहीच संबंध येत नाही, पूर्ण सावली आहे. बरं वाटलं आता, एवढं घाम आलेला, थोडा वारा कमी येत, आता इथे ऊन पण लागणार नाही. असा पूर्णपणे जंगल सफारी आहे आता ही. काल चढताना आहे ना, जिथं बाकीच्यांना 1.25 तास लागतो तिथं आम्ही 45 मिनटातच, तरी पण मला एकदा ते जरासा उमासल्यासारखं झालं, म्हणजे चक्कर आल्यासारखे झाली. त्यानंतर पाणी प्यायला सांगतो, असं तो टाईमपास पण होता त्यात. तरी पण 45 मिनटात आम्ही शूट करत वरती पोचलो. चला आता किती मिनटात उतरतोय हे पण बघूया. जय जिजाऊ, जय शिवराय. तर मंडळी 20 मिनटात 8:50ला आपण चालू केलेलं ट्रेक. सर आता किती 9:15 म्हणजे 20 मिनटातच आपण हा ट्रेक कंप्लीट केला आहे. जो 45 मिनटं आपल्याला चढायला लागलेली, तो 20 मिनटात आपण आता खाली आलो आहे. तर आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही सांगा. आणि मी आणि मेन म्हणजे गायकवाड साहेब खूप 2 वर्षानंतर आलेत, तर त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, कसा खूप वाटला? मजा आली. म्हणजे तुम्हाला परत एकदा भेटणार टीमला, म्हणजे ती जी गोष्ट होती ती पूर्व मला आनंद आली. कारण मी हरिहर आणि आपण हे केलं होतं कुठलं त्र्यंबकेश्वर, त्यावेळेस मजा केली. काही 2 वर्षासाठी काही कारणामुळे येऊ शकलो नाही, पण पुन्हा एकदा सगळ्यांनी मला आनंद दिला, मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि मंडळी, आपला ध्यास गडकोटांचा ह्या सिरीज चालू आहे, म्हणजे मोहीम चालू आहे. त्या मोहिमेमध्ये अजून एक हा किल्ला ॲड झाला आहे. ह्या अशाच अनेक किल्ले जे महाराजांचे आहे, स्वराज्यातले म्हणजे आपले किल्ले आहेत, ते करण्याचा माझा एम आहे. तिथे मी ध्येय आहे म्हणजे, तर तो साकार करताना तुम्ही पण त्याचा साक्षीदार व्हा. माझी टीम पण माझ्यासोबतच असेल. तर खरंच खूप चांगला ट्रेक होता. आणि जर तुम्ही बिगिनर असाल तर ह्या ज्या वाटा आहेत ना, वेल मार्क आहेत, म्हणजे तुम्ही येऊ शकताय, हा ट्रेक करू शकताय. पण एवढंच की पूर्ण खडी चढाई आहे ना सर. होय. तर त्याचा तुम्हाला स्टॅमिना असायला हवाय. तर पूर्ण दमछाक करून टाकणारा हा ट्रेक आहे. पण खरंच व्ह्यू एवढे भारी आहेत ना, ते तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतील. आणि तुम्हाला अजून किल्ले ह्या चॅनलवर दोघांच्या पण भेटत राहतील. आणि तुम्हाला पण जर यायचं असेल तर द वी रेंजर्स चॅनल आपलं इंस्टावर आहे, हा बघा. आणि द केवळ पाटील किंवा चेरी, आम्ही जो पुढचा ट्रेक कसं प्लॅन कसं ते आम्ही टाकत राहू. तुम्ही जर तुम्हाला पण जॉईन व्हायचं असेल तिथं आम्हाला DM करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही ॲड करू. आणि असेच गड किल्ले अजून होत राहतील. आनंद आम्ही घेतला तो तुम्हाला पण भेटेल. तर आता नेमका मुद्दा सांगायचा झाला तर केवलदाचा म्हणजे एक आता त्याचा ध्यास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पण गडगोट आहेत ना, ते पूर्णपणे बघण्याचा, म्हणजे जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर जेवढेही गड किल्ले आहेत ते एक्सप्लोअर करायचा प्लॅन आहे. तर या मोहिमेसाठी आमच्या सोबत राहा तुम्ही, तुम्हाला पण ही मोहीम बघायला भेटेल. तर केवल भाईचं चॅनल आहे, तो आता केवल भाईने सांगितलाच, त्यानुसार आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि जी बेल आयकन आहे ना ती ऑलवर करा, जेणेकरून केवल भाई आणि माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील. तर अशा तऱ्हेने मी हा इथं व्हिडिओ एंड करतो. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय वाटलं, कसं वाटलं हे तुम्ही नक्की सांगा. तर द केवळ पाटील चॅनलला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.